नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीता ताई वानखेडे. आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना? असायलाच हवेत. रोहित पवारांचे काही किडे सोशल मीडियाचे माझे व्हिडिओ क्रॉप करतायत, पूर्ण नाही दाखवते, क्रॉप करतायत आणि ते सोशल मीडियावर मला ट्रोलिंग चालू आहे. अरे तुम्ही 2 वर्ष झालेत आत्तोनात प्रयत्न करतायत. तुम्हाला माझे काय झालं माहिती का? तुम्हाला जसे माझे व्हिडिओ हवेत तसे काही भेटतच नाही. मग आता ते काहीतरी कट छाट करायचे आणि ते आपले दाखवायचे. हा सोशल मीडियाचा जमाना आहे, लोकांना सुद्धा माहिती आहे काय करू शकता काय. तो व्हिडिओ माझाच आहे, हो, मीच बोललेली आहे अगदीच, परंतु पूर्ण दाखवायचं ना. हे एवढंच असं कट 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 ते जोडायचं, ते असं नाही करायचं रे, असं नाही करायचं. तुम्ही किती खालच्या थराला जाऊ शकता हे तुमचा पूर्ण अभ्यास मला झालेला आहे. तुम्हाला असं वाटतं की असं केलं ना ही गप्प बसत नाहीच, पण असं काही केलं ना म्हणजे शांत बसेल किंवा हिच्या जीवाचं काहीतरी करून घेईल, तर नाही. माझ्यामध्ये एवढी संयमता आलेली आहे ना. हा, मी मेडिटेशनचे क्लास करते, मी जाते मेडिटेशनसाठी, कारण माझं संतुलन बिघडलं नाही पाहिजे, माझं मन माझ्या ताब्यात राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी मी 2,500 रुपये 3 दिवसाला खर्च करते महिन्यातनं. तर त्याच्यामुळे मी फार पक्की झाली, आता फार पक्की झाली आणि पक्की होती आणखी, की मला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तरी काही फरक पडणार नाही. आता त्या व्हिडिओचं खरं तर स्पष्टीकरण देऊच नाही, पण द्यावं लागेल, कारण माझे काही चांगले लोक आहेत ना की ताई नाही तुम्ही याच्यावर बोलल्याच पाहिजेत तुम्ही. विषय असा झाला होता की एका मूर्ख बाईच्या कॉन्टॅक्टमध्ये गेली होती मी. नाशिकची एक आहे ना हडळ येते, तिच्या कॉन्टॅक्टमध्ये गेली होती मी. मूर्ख बाई ती, आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे तिच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली होती. मला असं वाटलं होतं कुठेतरी मराठा समाजाची आहे ती, आणि नको चुकीच्या होत आहेत तिच्यावर अॅट्रॉसिटी, पण तिच्यावर चुकीच्या नव्हत्या होत. ती त्या पात्रतेची आहे, ती तशी महिलांना त्रास देते दलित समाजातल्या, तिनं तसा त्रास दिलाय दलित समाजातल्या महिलांना, म्हणून त्यांनी तिच्यावर अॅट्रॉसिटी दाखल केलेली त्या महिलांनी. आणि त्यावेळेला मोहिनी हजारे नावाची युट्यूबर्स आहे, तर त्या मोहिनी हजारे नावाच्या युट्यूबर्सला त्रास देण्यासाठी या बाईनं काय केलं माहिती का? ब्रेन वॉश केला. नाही मला ही मोहिनी पण लय त्रास देते आणि तिला तूच ठिकाणावर आणू शकते, तू बोल तिच्याबद्दल. माझ्याकडे त्या बाईचे रेकॉर्डिंग सुद्धा आहेत. तर त्यावेळेला या मोहिनीने काहीतरी मी क्लास घेत होते, आणि मला वाटतं ते क्लासचं पण असेल, मला आता नेमकं आठवत नाही, परंतु मी त्यावेळेला टेलरिंगचे क्लास पण मी ऑनलाईन घेत होते. आणि विषय असा झाला होता की टेलरिंगचे क्लास तर मी घेतच होते, परंतु मोहिनी हजारेने माझ्यावर व्हिडिओ बनवला होता की स्वतः तू काय आहे का तुझ्यात मध्ये काहीतरी, असं ती बोलली होती की दुसऱ्यांना नाव ठेवती, तुझं काय असं बरंच मला काय ट्रोलिंगचे. तर त्या मोहिनी हजारेला उत्तर देण्यासाठी की मी तो व्हिडिओ एका मूर्ख बाईच्या नादी लागून बनवला होता. कसं असतं ना, मी सांगते ना, जशी संगत असते ना तसं माणूस घडत असतं. आणि त्यावेळेला मी चुकीच्या बाईच्या संगतीत गेले होते. म्हणजे त्या बाईचं कामच आहे, महिलांना नावं ठेवलं, कुणाचं तरी काहीतरी माप काढणं, कुणाचं तरी नसलेलं लफडं बाहेर काढणं, अशी ती माशी बाई आहे. तर यांचं ते त्या बाईचं ते चालू असायचं. तिने मला तिचा जो ग्रुप होता ना त्या ग्रुपमध्ये त्या बाईने मला पण घेतलं होतं. आणि त्यावेळेला तो मूर्खपणाच म्हणावं लागेल मला, की त्या बाईच्या नादी लागून तो मूर्खपणा केलेला होता मी, की ते कुणाला तरी मी असं उत्तर दिलं होतं की तुझं काहीच नाहीये, तू काय आहे. त्या मोहिनीला मी खरंच उत्तर दिलं, खूप त्रास दिला मी मोहिनीला, मी मान्य करते. या बाईचं ऐकून काही नव्हतं, त्या मोहिनीचं माझं काही भांडण नव्हतं. ह्या बाईचं आहे ना, या बाईच्या नादी लागून आहे ना विनाकारण त्या पोरीला मी त्रास दिलेला आहे. तर त्यावेळेला तो व्हिडिओ बनवलेला होता रागातमध्ये. रागातमध्ये तो व्हिडिओ बनवलेला होता, आणि त्याचं यांनी, आणि मुळात मध्ये कमेंट आलेल्या होत्या आदल्या दिवशीच्या व्हिडिओला खाली, की दुसऱ्यांचं सांगते ना तर तुझं माप सांग ना, तू दुसऱ्यांची मापं काढती तर तुझी साईज सांग ना, तू काय आहे ते. आणि साईज सांगणं म्हणजे काय चुकीचं नाही हो. दुकानात गेलो कपड्याच्या तरी साईज सांगतोय आपण. आणि राहिला विषय, त्यावेळेला मला काहीतरी पिन येणार होता आणि त्याला ते काय लागत होतं, वॉच टाइम कम्प्लीट लागत होता ना, म्हणून मी ते बोलले की लाईक करा, 200 लाईक करा, म्हणजे मग मी सांगेल. 200 लाईक करा म्हणजे मी माझी साईज सांगेल, ह्याच्यात काही असं वाईट नव्हतं. आणि माझ्या व्हिडिओला तुम्हाला सांगते, त्यावेळेला जर तुम्ही जाऊन बघितले ना मागचे व्हिडिओ, तर माझ्या व्हिडिओला 90% महिला, जवळजवळ 99% म्हटलं तरी हरकत नाही, फक्त महिला जॉईंट होत्या. माझ्या व्हिडिओवर पुरुष मंडळींच्या कमेंट सुद्धा येत नव्हत्या त्यावेळेला, कारण माझा टेलरिंगच्या ह्याच्यामध्ये जास्त हे होतं, मी ती माहिती सांगायची, म्हणून महिला जास्त जोडलेल्या असायच्या माझ्या याला. आणि म्हणून मी अगदी बिनधास्त बोलले होते तिथं, आणि महिलेचीच कमेंट होती ती, त्यामुळे त्या महिलेला मी ते उत्तर दिलेलं होतं. म्हणजे फार काय असं नाही. आता कुणीतरी म्हणलंय की स्वतःच ती करती, स्वतःच्याच तोंडाने बोलती. अरे 200 लाईक करा, मग मी माझी साईज सांगेल.
किंवा माझं मेजरमेंट, माझं माप सांगेल असं मी बोललेली आहे. फक्त साईजच नाही तर माझं माप सांगेल. पण तुम्ही कट 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 पूर्ण दाखवायचा ना तो व्हिडिओ, म्हणजे लोकांना कळेल. पूर्ण दाखवा जो आहे ना तो. मी अजिबात कुणाला स्ट्राईक पण देणार नाही, मी कुणाला काय हे पण करणार नाही. थोडे 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 तुकडे नका करू, थोडे थोडे तुकडे नका करू. आणि त्या ड्रेसमध्ये मी तशी त्यावेळेला बसण्याचं कारण म्हणजे आम्ही फिरायला गेलो होतो माझ्या लेकींसोबत. मी ज्या वेळेला बाहेर जातो आम्ही तिघी मायलेकी, त्याच वेळेला मी आता तर मी ते म्हणजे जेव्हापासून या क्षेत्रात मध्ये वळाले तेव्हापासून मला माहित होतं याची माणसं मला किती त्रास देऊ शकतात. तेव्हापासून म्हणजे माझे तशी व्हिडिओ सुद्धा नाहीये जास्त. माझ्या लेकींसोबत मी ज्या वेळेला फिरायला जाते ना त्याच वेळेचे मी व्हिडिओ काही टाकते. आता तर ते पण बंद केलं, कारण याच्या लोकांनी ते सुद्धा व्हिडिओ माझ्या लेकींसोबतचे माझे त्याला सुद्धा काहीतरी घाण गलिच्छ कॅप्शन देऊन ते व्हायरल केलेत. त्यामुळे मी ते सुद्धा नाही टाकलेत. कुठं काही सापडतंय का? आणि आम्ही फिरून आलो होतो आणि मला फोन आलेला होता या बाईचा, या खिडकीचा, की तुला तिने उत्तर दिलेलं आहे, तुला ती घाण घाण बोललेली आहे, त्याच्यामुळे तू ये ना तिला आता उत्तरच दे आणि तू तिला बोलच आता तुझी साईजच सांग. आणि मी आदल्याच दिवशी तिचं ते बघितलेलं होतं, त्याच्यामुळे मी तसं बोलले की मी माईंनी कालच सांगितलं लाईक कसं करायचं, तर ते लाईक कसं करायचं स्क्रोलिंगच्या याला मी ते सांगत होते. अरे असं तर म्हणजे तुमच्या त्या बहिणीचं बघा जरा, त्या बहिणीला झाका. दुसऱ्यांचं काढण्यापेक्षा जरा ज्यांना तुम्ही सपोर्ट करताय ना की माझी बहीण आहे ते तुमचे जरा नंगे, त्या जरा नंगेला म्हणावं आता तुमचा तो करुणा मुंडेचा जो पी आहे ना तो दाजी पण आहे तुमचा दुसरा, तर ते बघा जरा तुमचे व्हिडिओ म्हणावं. संगीता वानखेडेचे बोललेले व्हिडिओ ते पण कुठले कशामुळे ती बोलली आणि ते फक्त क्रॉप 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 करायचं. आम्ही फिरायला गेलेलो होतो आणि ते मला फोन आला का, मला वाटतं पहिल्यांदा मी तशा ड्रेसमध्ये बसलेली असेल आणि तो पण ड्रेस काही नाही फक्त स्लीवलेस आहे, दुसरं काहीच नाही. स्लीवलेस कपडे होते, फिरायला गेलो होतो, मोठे कानातले आहेत का आता आम्हाला शूट करायचं होतं तिकडं मॉलमध्ये, म्हणून ते माझ्या लेकीसोबत मी गेलेले होते. हो माझ्या मैत्रिणी माझ्या लेकीच आहेत. मी माझ्या लेकींच्या शिवाय कधीच कुणासोबत महिलांसोबतही फिरायला जात नाही. तर पुरुष मंडळी जाईल आमची गोष्ट आहे, महिलांसोबत सुद्धा मी फिरायला जात नाही. माझ्या लेकी आणि मी हेच माझं विश्व आहे. तर तिथून मी आले होते आणि मला तो फोन आलेला होता आणि मी तशीच रागात मध्ये, मी ज्या वेळेला रागात असते ना मी त्यावेळेला अशीच म्हणजे मला सुचत नाही काय आणि मी रागात मध्ये लाईव्हला बसून गेली. तर त्याचं या व्हिडिओला जवळजवळ 3 वर्ष झाले. 3 वर्षापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही काढताय ते क्रॉप क्रॉप करताय. अरे काय रे हा, काय त्या व्हिडिओमध्ये मला सांगा फक्त. बरं महिला भगिनी होत्या मला सगळ्या जोडलेल्या, कारण मी त्यावेळेला टेलरिंगचे क्लास घ्यायची ऑनलाईन. काय साईज, काय त्याच्यामध्ये वेगळं असं साईज. मी माझी साईज सांगते का, तर मला कमेंट आलेली होती तशी तुमची साईज काय, ती पण महिला भगिनींची होती. बरं ओळखीतल्या महिला होत्या असं नाहीये काय. काय रे तुमच्या बुद्धीची कीव येते की तुमच्या नजरेत फक्त अश्लीलताच भरलेली आहे. तुमच्या नजरेत स्त्री ही माय नाही तर मादीच आहे. तुम्ही फक्त प्रत्येक स्त्रीला मादीच्या नजरेने बघणारे माणसं आहात. आणि रोहित पवार तू कितीही तुझी टीम माझ्या मागे लाव जरांगेला मदत करण्यासाठी, फरक पडणार नाही. त्याचं खरं बाहेर निघणार आणि ते जगजाहीर झालेलं आहे. आता बघ ना लगेचच मिटिंगी घ्यावं लागतायत, मराठा मेळावे घ्यावे लागतायत, कारण कळलंय वाळू उपस्यापासनं वाळूची जी काय रेड झाली तुमच्यावर वाळू माफियांवर तेव्हापासून तुझ्या डोक्यात एक आलेला आहे की आपली बँड वाजणार आहे म्हणून तुला ते मराठा सेवक नेमावावे लागतायत, तुला काय 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 करावं लागतं नाही का. तर इतके विचित्र लोक अरे तुम्ही. काय फरक मला सांगा ना की 200 लाईक ठोका मग मी माझी साईज सांगते. हे महिलांचे वाक्य होते, महिलांच्या मला कमेंट होत्या, पुरुषांच्या नाही. मला कधीच कुठल्या पुरुषांनी त्यावेळेला कमेंट करत नव्हती. जेव्हापासून मी जरांगेला बोलायला लागली ना तेव्हापासून मला पुरुष जास्त ट्रोल करायला लागलेत, कारण ते रोहित पवाराची टीम येते आणि ती टीम मला ट्रोल करायला लागली राष्ट्रवादी काँग्रेसची. नाही तर त्याच्या अगोदर मला कुठल्याही पुरुष मंडळी माझ्या युट्यूबवर येतच नव्हती. युट्यूब चॅनलला अजिबात फक्त महिला भगिनी जास्त जोडलेल्या होत्या मला.
कारण माझं एक तर कायद्याविषयी मी सांगायची किंवा माझ्याकडे आलेल्या केसविषयी मी माहिती द्यायची, कशी केस आली होती, तुमचं जर तुमच्यासोबत असं काही घडलं तर तुम्ही काय करायचं हे मी त्या महिलांना सांगायची. आणि तिसरा माझा उद्देश की मी टेलरिंगचं, मला त्या पण महिला म्हणजे महिलांची हे होती की ताई तुम्ही सांगत जा थोडीफार आम्हाला, तुम्ही छान ब्लाऊज शिवताय, छान ड्रेस शिवताय, तर आम्हाला पण थोडीफार माहिती सांगत जा. त्यावेळेला ते आता मला तर खरंच तो व्हिडिओ मला बघावा लागणार आहे आता पुन्हा, पण माझा उद्देश त्यावेळेला हाच होता. किती रे किती विचित्रपणा करावा, लिमिट असतं कुठल्याही गोष्टीला. हा अरे तुमचं झाकण्यासाठी माझ्यावर तुम्ही लांछन लावताय, तुमचं बघा ना अगोदर अख्खे बरबटलेले, आणि ते तुम्हाला असं वाटतं का माझ्यावर लांछन लावलं म्हणजे ते बरबटलेले झाकल्या जाईल? अजिबात नाही. तुमची अख्खी टीम, कुणी कुणी किती किती बायका कुठं कुठं ठेवलेल्या आहेत, तुमच्या अख्ख्या टीमचा डेटा माझ्याकडे आलेला आहे आणि तो निघेल बाहेर. माझं जर काहीच नसताना तुम्ही असं करताय तर तुमचे ओरिजिनल जे आहे ना, परंतु संगीता वानखेडेने ही झुंडशाही संविधानिक पद्धतीने हाणून पाडलेली आहे, एवढं लक्षात ठेवा, हाणून पाडलेली आहे. आणि तटस्थतेच्या भूमिकेवरती आजही तशीच आहे. अगदी तीळ मात्र ही ती माग सरलेली नाही. कितीही प्रयत्न करा तुम्ही, काही फरक पडणार नाही. काय इतक्या खालच्या लेवलला एका बाईला शांत करण्यासाठी, म्हणजे बघा एका बाईला गप करण्यासाठी तुम्हाला किती प्रयत्न करावे लागतात. जर मी खोटी होते ना मला बोलू द्यायचं, ज्या वेळेला तुमचा दादा चांगला आहे, तुमचा दादा म्हणजे काही चुकीचाच नाही, तर जो काय आहे ना, त्या एका बाईला गप करण्यासाठी एवढी टीम तुमची लागलेली आहे कामाला. इथेच कळतं ना. तुम्हाला माहितीये का, सुज्ञ लोकांचे, वयस्कर लोकांचे, जे अगदी पत्रकारित म्हणजे रिटायर झालेले, पत्रकारिता असेल किंवा समाजसेवक असेल, की आता वय झालंय त्यांचं, त्यांच्याकडनं होत नाही हे काम, पण ते सोशल मीडिया हँडल करतायत, ती लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि मला मेसेज टाकतायत, अजिबात डगमगायचं नाही. हे सगळे हातखंडे फक्त तुला शांत बसवण्यासाठी वापरतायत. काय हो, तुमची एक शाबासकीची थाप, आणि यांच्या 1 लाख लोकांनी मला ट्रोल केलेलं, तुमची एक शाबासकीची थाप आहे ना, त्या 1 लाख लोकांवर येणार जड जातीये. कारण ही तुमची शाबासकीची थाप आहे ना, ही मला लढायला बळ देते. हा लक्षात घ्या. कारण हे बरबटलेले लोक, हे बरबटलेले, हे बायलवेडे लोक हे मला ट्रोल करतायत. जे काय आहेत हे त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या गावातल्यांना, त्यांच्या नातेवाईकांना माहिती आहेत ही लोक काय आहेत. त्यामुळे ज्या वेळेला हे मला ट्रोल करतायत ना, त्यांचे नातेवाईक असतील किंवा त्यांच्या घरचे असतील किंवा त्याची बायको असेल जो मला ट्रोल करत असेल, ती सुद्धा म्हणत असेल मनात मध्ये, अरे तू काय, मला माहिती ना, तू कुणाला ट्रोल करतोय त्या बाईला, काहीच सापडत नाहीये तुला तिचं, तरी उकरून 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 अरे चिंध्याच निघतील. पुन्हा एकदा सांगते, मी टेलर आहे, माझ्या उकिरड्यात तुम्हाला चिंध्याच निघणार, दुसरं काहीच नाही. मी त्या चिंध्यांचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत की बाबांनो रे किती चिंध्या, माझ्या 2-2, 4-4 पोते माझ्या घरात चिंध्या त्या, तर त्या मी बाहेरच्या उचलून नाही आणते. मी जे काम करते ना त्या चिंध्या असतात, त्या चिंध्यांचे पण पैसे भेटतात आम्हाला, म्हणून त्या घरात साठवून ठेवते मी. मग तो एक माणूस येतो त्या विकत, किंवा एक अपंग दादा आहे त्याला मी फ्रीमध्ये पण देत असते. त्या चिंध्या भेटतात, त्याचे काय एक पोतं चिंध्यांचे 100-200 रुपये भेटतात, तर त्या चिंध्या साठवलेल्या असतात घरात मध्ये माझ्या. त्यावेळेला मात्र तुमचा ना तुम्हाला रोहित पवार वाचवणारे, ना तुम्हाला जरा नंग्या वाचवणारे, मुळात त्यांनाच वाचवायची गरज आहे आता. फक्त काय माहिती का, त्यांनी या टीमला आता पहिलं काय थोडे पैसे असतील ना त्यांच्याकडं, त्यांना पॅकेज दिलेलं, तर आता जास्त दिलं पॅकेज, की जास्त पद्धतीत मध्ये आता ट्रोल करायचं. कारण हाऊसमध्ये यांच्यावर ताशेरे उडलेले आहेत आणि हाऊसमध्ये यांचा खरा चेहरा बाहेर पडलेला आहे. त्यामुळं तर हरकत नाही. चला मस्त खा, स्वस्त राहा, जागा आणि जगू द्या. पुन्हा नवीन विषय घेऊन फेसबुकच्या येईल. तोपर्यंत तुमचीच संगीता वानखेडे.